तुमची मुलगी 6 महिन्यांहून अधिक काळ जिवंत राहू शकत नाही. हे शब्द कानावर पडले आणि चिमुकलीच्या कुटुंबाला धक्काच बसला. पण म्हणतात ना, संकटाच्या काळात जेव्हा सर्व आशा मावळतात, तेव्हा काही व्यक्ती देवदूतासारख्या धावून येतात आणि जीवनाच्या अंधारात प्रकाश पसरवतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे देवा भाऊ. त्यांच्या तत्परतेनं अनेक चिमुकल्या जीवांना नवजीवन मिळालंय आणि त्यातील एक प्रेरणादायी कथा आहे तीराची, एका 6 महिन्यांच्या बालिकेची, जिच्या जीवनात देवा भाऊंमुळे चमत्कार घडला. सर्व काही सुरळीत होतं. तीराचा जन्म एक सामान्य हसतमुख बाळ म्हणून झाला. पण दूध पिताना श्वास गुदमरतोय हे पाहून कुटुंबानं डॉक्टरांकडे धाव घेतली आणि धक्कादायक सत्य समजलं. तिला दुर्मिळ स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी झाला होता. आयुष्य फक्त 6 महिन्यांचं उरलं होतं. उपचारासाठी 16 कोटी रुपयांचं अमेरिकन इंजेक्शन उपलब्ध होतं. पण सामान्य कुटुंबासाठी एवढी रक्कम अशक्य होती. त्यातच भारतात आणण्यासाठी 6 कोटींचा कर भरावा लागणार होता. संकटांच्या या डोंगराखाली कुटुंब कोलमडून गेलं. पण तरीही त्यांनी त्या चिमुकलीसाठी क्राऊड फंडिंग सुरू केलं. समाज माध्यम आणि वृत्तवाहिन्यातील विषय समजताच देवा भाऊंनी तातडीनं केंद्र सरकारशी संपर्क साधून पंतप्रधान कार्यालयासह अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे 6 कोटींचा कर माफ झाला. तीराला वेळेत इंजेक्शन मिळालं. तिच्या पालकांना दिलासा मिळाला. आज तीरा हसतीये, खेळतीये आणि कुटुंबात आनंद परतलाय. देवा भाऊंनी एका बाळासोबतच संपूर्ण कुटुंबाला नवजीवन दिलंय. देवा भाऊ, तुमच्या कार्याला सलाम.